रात्री झोप येत नव्हती व सकाळी लवकर उठता येत नव्हते. अशी स्थिती प्रेमची झाली. प्रेमच्या या स्थितीला साधनाने लगेच ओळखले व प्रेमला आपल्या जवळ बोलवून विचारले, "काय हो, काय झाले?" तेव्हा प्रेम सर्व काही गोष्ट आपल्या वहिनीला सांगतो. यावर वहिनी म्हणते की, "अहो, तुम्ही यावर उपचार शोधण्याऐवजी विचारांचा चाकू कशाला फिरवितात? तुमचे नाव प्रेम आहे, तर तुम्हाला पण एखादी प्रेम पुजारीच पाहिजे ना." तेव्हा वहिनी म्हणतात की, "या कलियुगात काही मुली पैसा पाहून मुलांना फसवत असतात. पण तुम्ही असे काही डोक्यात विचार आणू नका. तुम्ही फक्त एकच ध्यानात ठेवा. जी वस्तू लवकर मिळते, तर त्याचा एकच अर्थ असतो की आपल्याला वस्तूची नाही, वस्तूला आपली गरज राहते. आणि ज्या दिवशी वस्तूला नाही, आपल्याला गरज असते, तीच खरी आपली पुंजी असते." वहिनीच्या काही गोष्टी अर्थात 4 वाक्य ऐकून प्रेम तिथून निघून जातो. तेव्हा महेश सपनाजवळ येतो व रागाच्या भरात विचारतो, "काय गं, अशी शिकवण दिली जाते आपल्या देवरला? आणि समज माझा भाऊ नसून आपला मुलगा असता तर?" परंतु यावर सपना शांतपणे सांगते की, "अहो, प्रेमला या घरात चांगल्या आपुलकीने जवळ कोणीच केले नाही. रात्रंदिवस प्रेम रडत असतो. मीच त्याचा एकमेव सहारा आहे. काही झाले तर तो माझ्याजवळ येतो. मला सर्व काही सांगतो. आता परवाचीच गोष्ट घ्या. माझ्याकडे आला आणि विचारतो काय, 'वहिनी, देवाने माणसे बनवलीत, पण त्याला अक्कल देणे विसरूनच गेला का?' कारण जो नाही तो पैसा पैसाच करत असतो. त्यांना पैशाशिवाय काही दुसरे दिसत नाही का? अहो, तुम्ही कधी प्रेमच्या खोलीत गेला आहात का? नाही ना? पण मी गेले आहे. त्याच्या डोळ्यातील अश्रू आज पण त्याच्या चादरीला लागले आहे. अहो, आपल्या प्रेमला आपुलकीने जवळ घेणारी एक अशी मुलगी पाहिजे, की प्रेम सर्व दुःख विसरून जाईल. कधी तुम्ही त्याच्या खोलीत दरवाजाच्या जवळ जाऊन पाहिले आहे का? एके दिवशी मी पाणी पिण्यास स्वयंपाक खोलीत जात होते. तेव्हा प्रेम बोलत होता की, "देवा, आई-वडील दिले की नोट छापण्याची मशीन. ज्या माणसांना आपल्या मुलाची काहीच काळजी वाटत नाही, त्या मुलाचा जगून तर काय फायदा?" सपनाच्या 2-3 वाक्याने महेशच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून गेलीत व सपनाला थांबण्यास सांगितले. सपनाला प्रेमचे दुःख सांगता सांगता खूप रडली. सपनाचे भावपूर्वक नातं पाहून महेशचे डोळे पण पाणावले गेले. सर्व काही बोलत बोलत सायंकाळ होऊन जाते. सपनाचे मन इतके दुःखी असते की जेवण न करता ती तशीच झोपून घेते. सपनाचे दुःख पाहून महेशला पण भूक लागत नाही व तो पण सपनाच्या खुशीत जाऊन झोपतो. दुःख हे अनेक प्रकारचे असतात. कोणी कशाबद्दल दुःखी असते व कोणी कशात. दुःखाची काही नीट व सरळ कारणे नसतात. पण ज्यावेळी दुःख येते तर चांगलेच येत असते. प्रेमचे बाहेरून जग खूप वेगळे व आतले जग दुसरेच दर्शवित असे. प्रेम कॉलेज, घरात, समाजात, मित्रमैत्रिणीत हसत खेळत राहणारा व्यक्ती होता. कायम हसतमुख असलेल्या प्रेमला पाहून मित्र नेमकी त्याला म्हणत, "काय प्रेम नेहमी हसतच असतो." पण त्यांना काय माहीत की हे हसणे फक्त एक देखावा आहे. कारण खरे तर प्रेम इतका दुःखी प्राणी असतो की या जगात त्याच्यासारखा दुसरा कोणीच नसेल. प्रेमचे मन कोणतीच मुलगी ओळखू शकत नव्हती. कारण हसतमुख व भरपूर पैसा असलेल्या मुलाला नेमकी काय दुःख असेल हे सर्व मुलींना वाटे. यावरून प्रेमला सर्व काही समजत असे. कारण ज्यांना पैशाची भूक असते त्यांना समोरच्याचे दुःख कधीच दिसत नाही. म्हणून प्रेम हसतमुख राहत होता. प्रेमचे एकच धोरण होते, माझ्या या हसत चेहऱ्यामागे नेमकी कोणते दुःख आहे हे ओळखणारीच मुलगी खरी माझी प्रेमिका असू शकते व तीच माझी पत्नी व जन्मजन्माची साथी असू शकते.